चित्र आहे ते चित्र स्पष्ट झालेलं आहे। महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे या महायुतीच्या उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मात्र महाविकास आघाडीकडून ज्योती मेटे यांच्या नावाची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती। त्यांच्या शरद पवार यांच्यासोबत बैठका देखील झाल्या होत्या। मराठा चेहरा म्हणून ज्योती मेटे परिणामकारक ठरतील आणि बीडची निवडणूक ही चुरशीची होईल असं देखील बोललं जात होतं। मात्र काल या चर्चेला पूर्णविराम मिळाला। शरद पवार गटाची दुसरी यादी जी प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये बजरंग सोनवणे यांच्या नाव आल्यानं आता ज्योती मेटे यांच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असला तरी देखील ज्योती मेटे या नाराज आहेत आणि ज्योती मेटे या स्वतः अपक्ष उमेदवार लढवणार का या संदर्भात देखील त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। बीडकर जनतेचं मत आहे, त्याचबरोबर शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे की लोकसभा निवडणूक लढवावी। अशा पद्धतीने त्यांनी कालच पत्रकार परिषद जी घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे हे देखील सांगितलेलं आहे। मात्र यामध्ये आणखी नवा ट्विस्ट येतोय। वंचित बहुजन आघाडी देखील ज्योती मेटे यांच्या संदर्भामध्ये तिकीट देण्याच्या अनुषंगाने त्यांची चर्चा चालू असल्याचं देखील राजकीय वर्तुळामध्ये चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। जर ज्योती मेटे या वंचित बहुजन आघाडीकडून जर उमेदवार म्हणून आल्या तर बीडमध्ये एक तिसरा पर्याय म्हणून ज्योती मेटे यांच्याकडे देखील मोठ्या प्रमाणात पाहिलं जाऊ शकतं असे देखील राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे आणि मतदारांमध्ये देखील तशा पद्धतीची जी चर्चा आहे ती मोठ्या प्रमाणात रंगल्या जाते। मात्र ज्योती मेटेंच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर ज्योती मेटेंच्या पाठीमागं एक मराठा उमेदवार म्हणून पाहत असतानाच त्याचबरोबर स्वर्गीय लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब यांनी जी मराठा चळवळीमध्ये केलेलं जे काम आहे आणि त्यांच्या जाण्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात जी भावनिक लाट आहे अपघाती निधनानंतरची ती अपघाती निधनानंतरची भावनिक लाट ही ज्योती मेटेंच्या पाठीमागे खूप मोठ्या प्रमाणात आहे। आपण जर बीड जिल्ह्याच्या एकूणच लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा बहुल मतदारसंघ हा समजला जातो। त्याचबरोबर त्यात तुल्यबळ ओबीसी देखील त्याच प्रमाणामध्ये खाली आहे। मात्र मराठा बहुल मतदारसंघ असल्या कारणानं इथं जर महत्त्वाचा निवडणुकीचा फॅक्टर पाहिला आपण तर त्यामध्ये मराठा फॅक्टर हा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे आणि आपण मराठा आरक्षणाच्या ज्या लढाया आणि चळवळी पाहिल्या त्यामध्ये बीड हा केंद्रबिंदू राहिलेला आहे। त्यामुळं तसंच मनोज जरांगे पाटील हे देखील मूळ बीडचे रहिवासी आहेत। या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला गेला तर इथं ज्योती मेटेचा जर चेहरा अपक्ष म्हणून आला तर ही निवडणूक कशा पद्धतीने असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या तरी ज्योती मेटे यांनी महाविकास आघाडीकडून तिकीट मिळवण्याच्या अनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न देखील केले होते। त्यांनी सिल्वर ओक या ठिकाणी जाऊन भेट देखील घेतली होती। तेवढंच नाही तर बारामती असेल अनेक ठिकाणी गाठी देखील झाल्या होत्या। वाटाघाटीच्या राजकारणाचा देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फॅक्टर पाहायला मिळाला होता। विशेष म्हणजे निवडणूक लढवत असताना कोणाच्या तिकिटावरून लढवायचे काय लढवायचे हा खूप मोठा खल झाला। मात्र हे सगळं झालेलं असताना देखील महाविकास आघाडीनं त्यांचा विचार न करता जी उमेदवारी दिली गेली ती बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली गेली आणि त्यानंतर ज्योती मेटेंची भूमिका काय यावरती बीड लोकसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणं महत्त्वाचं आहे। ज्योती मेटे यांच्याशी ज्यावेळेस काल न्यूज 18 लोकमतनं त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला गेला तर त्यांनी देखील भूमिका स्पष्ट केलेली आहे की मी लोकांशी जाणार आहे, लोकांची मतं ऐकणार आहे, कार्यकर्त्यांची मतं ऐकणार आहे आणि त्यानंतर उद्या या निवडणुकीच्या अनुषंगाने निर्णय घेणार आहे। मात्र मी नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर ठरवलेलं आहे की लोकसभा निवडणूक लढवायची आहे। मग ती अपक्ष लढवायची का शिवसंग्राम पक्षाकडून लढवायची का वंचित बहुजन आघाडीचा पर्याय निवडायचा या संदर्भात अद्यापपर्यंत कुठलाही ठोस निर्णय जरी झालेला नसला तरी देखील वंचित बहुजन आघाडीचे देखील बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पकड आहे। तसं पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बीडमध्ये त्यांच्या चर्चा देखील खूप मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या। त्यांनी बीडमधून निवडणूक लढवावी अशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्याकडे मागणी केली गेली होती। विशेष म्हणजे मराठा समाजाने देखील त्यांच्याकडे मागणी केली गेली होती। त्यामुळे बीड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ज्योती मेटे जर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार म्हणून जर आल्या तरी देखील खूप मोठ्या प्रमाणात ही तगडी फाईट राहू शकते आणि एकीकडे महायुतीच्या उमेदवार दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे याच्यामध्ये लोकांमधून तिसरा पर्याय म्हणून ज्योती मेटेंच्या बाबतीत देखील विचार केला जाऊ शकतो। त्यामुळे एकंदरीतच बीडच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता उमेदवारी स्पष्ट झाल्यामुळं महाविकास आघाडीचे उमेदवार आल्यामुळं महायुतीचे उमेदवार आल्यामुळं आता निवडणुकीचं चित्र जरी स्पष्ट आहे। सुरुवातीला जरी ही दुरंगी निवडणूक आपल्याला दिसत असली तरी देखील ज्योती मेटेंचा जर उमेदवारी अर्ज आला तर यानंतर मात्र या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात आणखी राजकीय रंग
संघ भरण्याचं काम देखील केलं जाणार आहे। विशेष म्हणजे इथं जर पाहिलं तर विनायक मेटे यांनी खूप मोठ्या प्रमाणात, स्वर्गीय विनायक मेटे यांनी खूप मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे। त्याचबरोबर मराठा आरक्षण चळवळीमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्याच योगदानाबरोबर मुस्लिम आरक्षणाच्या लढाईमध्ये देखील त्यांनी योगदान दिलं गेलेलं आहे। इथले जे देवस्थान असतील त्या देवस्थानांना निधी मिळवून देण्याच्या अनुषंगाने देखील विनायक मेटे यांनी भरीव काम केलं गेलेलं आहे आणि त्याच कामाची पावती म्हणून ज्योती मेटेंच्या बाबतीमध्ये लोक विचार करतायत। आज देखील बीड जिल्ह्यामधला जो सोशल मीडिया आहे त्या सोशल मीडियाचा जर आपण थोड्या प्रमाणात जर कानोसा घेतला तर सोशल मीडियावरती देखील मोठ्या प्रमाणात हीच चर्चा आहे। ज्योती मेटेंच्या जोपर्यंत महाविकास आघाडीकडून तिकीट फायनल होत नव्हतं तोपर्यंत ज्योती मेटे या चांगल्या पद्धतीच्या उमेदवार राहतील, खूप मोठी टफ फाईट होईल या अनुषंगाने जी चर्चा होती ती चर्चा आता कुठेतरी पूर्णविराम जरी झाला असला तरी ज्योती मेटे यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दावल्यानंतर त्याचं जे काही रिॲक्शन आहे ते देखील सोशल मीडियावरती पाहायला मिळत आहे। बजरंग सोनवणे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता। या अगोदर ते धनंजय मुंडे यांचे खासे, त्याचबरोबर अजित पवार यांचे निकटवर्तीय देखील समजलं जात होतं आणि त्यानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी प्रवेश करून शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना तिकीटाची उमेदवारी देखील दिली गेली। या दुसरा आणखी एक जर फॅक्टर बघितला तर जे शरद पवार गटाचे निष्ठावान आहेत यांनी देखील बैठक घेतली होती, अंबेजोगाईमध्ये बैठक, आणि त्या बैठकीमध्ये आयात केलेला उमेदवार दुसरा उमेदवार देऊ नये अशी देखील पवार साहेबांकडे मागणी केली गेली होती। मात्र निवडणुकीच्या तोंडावरती प्रवेश केलेला बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिल्यानंतर जो राष्ट्रवादी शरद पवार गटामधला जो दुसरा निष्ठावानाचा गट आहे तो देखील कुठली भूमिका घेतो हे देखील महत्त्वाचं या ठिकाणी ठरणार आहे। मात्र लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये ज्योती मेटे यांची जर अपक्ष किंवा वंचित बहुजन विकास आघाडीकडून जरी आली तरी तिरंगी लढत होत असताना पंकजा मुंडे असतील, त्याचबरोबर बजरंग सोनवणे असतील, यांना देखील ही डोकेदुखी ठरणार आहे। त्याचबरोबर दुसरा यात आणखी एक जर फॅक्टर आपण पाहिला तर इथं मराठा मतांचं जे विभाजन आहे तो विभाजनाचा देखील धोका या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सांगितला जातो। तसं पाहिलं तर विभाजनामधून नेमका याचा फायदा कुणाला होणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी मताची संख्या देखील तितक्याच प्रमाणात आहे। मताचं ज्यावेळेस गणित बांधलं जातं त्यावेळेस जातीय समीकरणांचा देखील खूप मोठ्या प्रमाणात विचार केला मध्ये मताच्या राजकारणापेक्षाही विकासाच्या राजकारणाला बहुतांश वेळा बीड जिल्ह्यामध्ये तशा पद्धतीनं मत पसंती दिल्या गेल्याचं देखील या अगोदर आपण मोठ्या प्रमाणात पाहिल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं। 2014ची निवडणूक असेल, त्या अगोदर 2019ची निवडणूक असेल, त्यावेळेस देखील शरद पवार गटाकडून जो उमेदवारी दिली गेली होती त्यावेळेस देखील मराठा कार्ड खेळलं गेलं होतं। मात्र 2014च्या निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांना विरोधामध्ये देखील मराठा कार्ड खेळलं गेलं आणि बजरंग सोनवणे आत्ताचे जे उमेदवार आहेत देखील ही निवडणूक चुरशीने निवडणूक लढवली होती। मात्र या 2019च्या निवडणुकीमध्ये 1,61,000 मतांनी प्रीतम मुंडे मताधिक्याने प्रीतम मुंडे या विजयी झालेल्या होत्या। त्यावेळेस धनंजय मुंडे हे बजरंग सोनवणे यांचे प्रचार प्रमुख होते। मात्र आत्ताचं जर आपण राजकारण पाहिलं तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे ह्या एकत्रित आहेत। पंकजा मुंडे महायुतीच्या उमेदवार आहेत आणि आता बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे फक्त एकमेव एक आमदार म्हणजे संदीप क्षीरसागर जे बीडचे आमदार आहेत ते आमदार आहेत आणि उरली सुरली राष्ट्रवादी सोबत घेऊन त्याचबरोबर जे महाविकास आघाडीमधले इतर घटक पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन आता जी महाविकास आघाडीने आहे ती मोठ आणलेली आहे। मात्र ही मोठ बांधत असताना इथल्या मराठा मतांच्या समीकरणाचा विचार करत असताना मराठा चेहरा जरी दिला गेला असला तरी देखील ज्योती मेटेंच्या नावावरती ज्यावेळेस महाविकास आघाडीची चर्चा होती त्यावेळेस लोकांमधून खूप मोठ्या प्रमाणात त्या बाबतीमध्ये पसंती देखील दर्शवली जात होती। लोक तशा पद्धतीनं सोशल मीडियावरती माध्यमांमध्ये व्यक्त होत होते आणि आता बजरंग सोनवणे यांची उमेदवारी आल्यानंतर देखील ज्योती मेटेंच्या पर्यायाकडे पाहिलं जातंय। त्यामुळे एकंदरीतच जर प्रकाश आंबेडकर यांच्याकडून जर एक वेगळी खेळण्याचा प्रयत्न केला गेला, ज्योती मेटे यांना उमेदवारी वंचित बहुजन आघाडी त्याचबरोबर शिवसंग्राम आणि यांच्यामधून जर एक वेगळा पर्याय देण्याच्या अनुषंगाने जर एक खेळली गेली तर ज्योती मेटे या वंचितच्या देखील तशी बोलणी देखील सुरू असल्याचं जे सूत्र न्यूज 18 लोकमतचे सूत्र आहे त्यांना देखील समजलं जाते की वंचित बहुजन आघाडी आणि ज्योती मेटे यांच्यामध्ये चर्चा होते। त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये जो दुसरा फॅक्टर मराठा आरक्षणाचा जो मगाशी सांगितला गेला तो फॅक्टर देखील खूप महत्त्वाचा ठरणार आहे। मनोज जरांगे पाटील यांनी
सुरुवातीला जी भूमिका घेतली होती की आपण कुठल्याच पक्षाला मदत नाही करायची, तर आपण मदत करत असताना ही अपक्ष उमेदवाराला मदत करायची. मात्र तो जरी त्यांनी निर्णय मागे घेतला गेला असला तरी देखील बीड जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस ज्योती मेटे नावाचा पर्याय समोर येईल त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांची देखील कुठली भूमिका असणार आहे, त्याचबरोबर मराठा समाजाची देखील कुठली भूमिका असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जे आरक्षणाला आपल्याला सहकार्य करतायत त्यांच्या बाबतीमध्ये विचार करा आणि जे आपल्या आरक्षणाच्या विरोधात आहेत त्यांना जागा दाखवून द्या, असा इनडायरेक्टली जो इशारा आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार भाषणामधून दिलेला आहे. विशेष म्हणजे त्या आंतरवली सराटीमध्ये झालेल्या बैठकीमधून देखील दिला गेलेला आहे. त्यामुळे एकंदरीतच बीडच्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या तरी चित्र स्पष्ट झालेलं आहे. यामध्ये नंबर 1 महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे प्रत्येक ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये फिरत आहेत. मात्र काही ठिकाणी गेल्यानंतर मराठा आरक्षणाच्या लढाईचा आणि मराठा समाजाचा काही ठिकाणी रोषाचा देखील सामना करावा लागतो. 2 दिवसापूर्वी प्रीतम मुंडे या राडी परळी मतदारसंघामध्ये राडी या गावामध्ये गेल्या असता त्या ठिकाणी देखील चलजावच्या घोषणाबाजी केल्या गेल्या होत्या. त्याचबरोबर साक्षाळ पिंपरी असेल, पावनधाम या ठिकाणी देखील पंकजा मुंडेंच्या ताफा आल्यानंतर त्या ठिकाणी आडून घोषणाबाजी देखील केली गेली होती. त्यामुळे मराठा समाजाचा जो आरक्षणाच्या अनुषंगाने रोष आहे तो देखील या ठिकाणी पाहायला मिळतो आणि तो फॅक्टर जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात या लोकसभा निवडणुकीमध्ये परिणाम करणार आहे. आणि तो परिणाम करत असताना जर ज्योती मेटे सारखा एक सक्षम पर्याय, तिसरा पर्याय जर बीडच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आला तर यामध्ये याचं मतांमध्ये रूपांतर होईल का हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सद्यस्थितीमध्ये चित्र स्पष्ट झालेलं आहे. महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांची उमेदवारी आली, महायुतीकडून पंकजा मुंडे यांची उमेदवारी. सध्या जरी दुरंगी निवडणूक ही लढत दिसत असली तरी ज्योती मेटे, नाराज ज्या ज्योती मेटे आहेत त्यांची भूमिका देखील इथं महत्त्वाची ठरणार आहे. आणि त्या वंचित बहुजन आघाडीच्या सोबत जर त्या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरल्या गेल्या तर हा एक वेगळा फॅक्टर बीड जिल्ह्यामध्ये नक्कीच परिणामकारक आपल्याला पाहायला मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मात्र एकंदरीतच या अनुषंगाने आपल्याला काही काळ वाट पाहावी लागणार आहे. ज्योती मेटे यांचा निर्णय काय येतोय, कार्यकर्ते कशा पद्धतीने त्यांना सपोर्ट करतायत, त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी घेतलेली भूमिका ही कुणाला पोषक ठरते, कुणाला परिणामकारक ठरते, याहीपेक्षा त्या निर्णायक भूमिकेच्या माध्यमातून काही तिसऱ्या पर्यायाच्या बाबतीत विचार केला जाऊ शकता का हे देखील मतदान आणि मतदार पाहतील. मात्र तोपर्यंत आज घडीला जर आपण पाहिलं तर ज्योती मेटे यांचा जो वेगळा फॅक्टर आहे वंचित बहुजन आघाडीच्या अनुषंगाने त्यांची जी चर्चा सुरू आहे ही मात्र बीड जिल्ह्यामध्ये राजकीय चवीने चर्चेला जाण्याचाच विषय ठरलेला आहे.